नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता इकडे ऊर्जाने गाणं गायलेलं असतं. आता सगळेजण म्हणत असतात की आता पुढे कोण गाणार आहे. तर ऊर्जाला काही चाळीतल्या मुली म्हणत असतात की ऊर्जाताई, तुझ्याकडे पाहुणे आलेत ना, त्यांना गायला सांग. मग सगळेजण आता शौर्याच्या मागे लागतात, परंतु शौर्यला तर धक्काच बसतो. इकडे ते दारू पिणारे जे काका आहेत ते उठतात आणि म्हणू लागतात की काय चाललंय हे, चला बंद करा, दुसरं काहीतरी करा, बंद करा गाण्याचं. दळवी काकूंना मात्र खूपच राग येतो. दळवी काकू बोलतच असतात की तुम्ही बसाव गप्प. सगळेजण आता शौर्यला मागे लागतात आणि शौर्य म्हणतो असतो, नाही नाही, मला नाही जमत हे गाणं. आता मंग्याला चेव येतो. मंग्या म्हणतो की चला, म्हणजे शौर्यला गाणं जमत नाहीये ना, तर आता त्यालाच गाणं गायला लावायचं. असं म्हणत मंग्या म्हणत असतो की काय हे रे, तुला जमत नाही, आमची ऊर्जा बघ, वकील असून तिला गाणंही जमतं आणि तुला वकील असून गाणं जमत नाही. तेव्हा शौर्य म्हणू लागतो की म्हणजे असं कुठं लिहिलंय, वकील असल्यानंतर गाणं आलंच पाहिजे, म्हणजे वकिली करताना गाणं शिकवलेलंच असतं. नाही रे, म्हणजे मी नको गाणं गायला, तुम्ही सगळे उठून चाल इथून, असं तो सांगू लागतो. परंतु कोणी ऐकतच नाहीये, सगळे मागे लागलेले असतात. शौर्य म्हणतात की चला, म्हणजे आता तुम्हाला सगळ्यांना झोपायचंय ना, गुड नाईट, असं म्हणत शौर्य बोलत असतो. सगळेजण पाहत असतात आणि मग शौर्यला म्हणतात गुड नाईट का. तेव्हा शौर्य म्हणतो माझं गाणं झाल्यावर तुम्ही झोपणार आहात ना, म्हणून आधीच गुड नाईट. आणि शौर्य जे काही गाणं म्हणायला सुरुवात करतो ते इतकं जबरदस्त असतं की सगळेजण पाहतच राहतात. शौर्याला अजिबात गाता येत नसतं. शौर्याला तर धक्का बसलेला असतो आणि शौर्य अशा पद्धतीने गात असतो, सगळेजण पाहू लागतात. सगळ्यांनाच कळत नाहीये की हा गातोय का काय करतोय नक्की, हा असा कसा गातोय, असे प्रश्न सगळ्यांच्या समोर असतात. आणि मग मात्र शौर्याकडे पाहत असतात. मंग्याच्या लक्षात आलेलं असतं की या गाण्यामुळं शौर्य काय, त्याची अब्रू निघालेली आहे हे मंग्याला वाटत असतं. म्हणून तो शौर्यकडे पाहत असतो. त्याचबरोबर मंग्या म्हणत असतो की खरंच सगळ्यांना धक्का दिलास रे बाबा, असलं गाणं गायलेलं आहेस तू, असं म्हणत शौर्यला मुद्दामच तो चिडवू लागतो. तेव्हा मात्र शौर्य म्हणत असतो की काय झालं, आणि तुम्हाला मी म्हटलं होतं ना की मला नाही गाता येणार, तुम्हीच हट्ट धरला ना सगळ्यांनी माझ्या पुढे, मग काय करणार होतो मी सांगा बरं, असं म्हणत शौर्य बोलत असतो. ऊर्जाला म्हणतो, ऊर्जा खरंच मी खूप घाण गायलो का. ऊर्जा म्हणते नाही, आणि जोर जोरात हसायला सुरुवात करते. कारण ऊर्जाला माहिती असतं की शौर्याने कशा पद्धतीने गाणं गायलेलं आहे. आणि मग मात्र सगळेजण तिथं असतात आणि मग पद्मा आणि त्याचबरोबर बंटी उठतात आणि पद्मा म्हणते की आम्ही आता जायला निघतो, कारण घरी गेलं पाहिजे ना, असं पद्माचं म्हणणं असतं. आणि म्हणून पद्मा जायला निघालेली असते. त्यासोबतच इकडे सगळेजण जमलेले असतात आणि हे गाणं ऐकून सगळ्यांना भारी वाटलेलं असतं. सगळेजण आता आपापल्या घरी जात असतात. तेवढ्यातच दिव्या तिथे येते. दिव्या आलेली पाहून सगळ्यांना धक्का बसलेला असतो. दिव्या पाहतच असते. दिव्याला पाहून दैवी काकू येतात आणि म्हणतात काय ग तुझा रुबाब, काय साडी, काय अंगावरचे दागिने, असं म्हणत दिव्याचं कौतुक करू लागतात. त्याचबरोबर पूर्वाला म्हणतात अगं पूर्वा, बघितलंस का, दिव्या आली बरं का, असं म्हणत त्या पूर्वाला बोलवतात. ऊर्जाला मात्र राग आलेला असतो. आता ही कशाला आली आहे हा प्रश्न पडलेला असतो. तेव्हा मात्र आता ऊर्जा म्हणत असते की नक्कीच हिला काहीतरी तमाशा करायचा आहे, म्हणून ही आलेली आहे, असं इथे बोलू लागते. तेव्हा मात्र ऊर्जा तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. म्हणत असते की जा तू, तू इथं यायची काहीही गरज नाही, आणि तू इथं का आलीस, असे अनेक प्रश्न विचारले जात असतात. त्याच वेळेस इकडे आता दिव्या म्हणत असते की का आले म्हणजे, आता यायला नको का सांग बरं, होळीचा सण आहे आणि आमच्या घरी होळी नसते, मला आईची खूप आठवण येत होती म्हणून मी इथं आलेली आहे, असं ती मुद्दामच सगळ्यांना सांगत असते. तेव्हा मात्र इकडे मंग्या शौर्याला घेऊन नेमकं त्याच वेळेस गेलेला असतो. आणि मग मात्र मंग्या शौर्याला म्हणत असतो की चल, आणि त्याचबरोबर दोघंही तिथे बसलेले असतात आणि म्हणत असतात की आता ही तयारी करायची आहे. मंग्या म्हणत असतो की हे सगळं काय आहे, नाही नाही हे कशासाठी आत्ता. तेव्हा तो म्हणतो बरोबर आहे, तुला ही नाही चालणार ना, तुझ्यासाठी महागाची आणली आहे, हे बघ, असं म्हणत महागाची जी दारू आहे ती दारू दिली जाते. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता इकडे ऊर्जा पकडते दिव्याचा हात आणि दिव्याला घेऊन आतमध्ये येते आणि म्हणते आतमध्ये चल, कसं आहे माहिती आहे का, तुला तमाशा घालायची सवयच आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू आहे त्याचवेळी तिने मुद्दामच तिला खेळ आणलेलं असतं. आणि ती त्याचबरोबर तिला म्हणत असते की हे बघ, तुझं जे काय चाललेलं आहे ना ते मला चांगलंच माहिती आहे, त्यामुळं तू लांब राहायचं आहे, असंही तिने ठणकावून सांगितलेलं असतं. त्याचबरोबर तिथे पूर्वा येते आणि पूर्वा म्हणते कशासाठी आलीस तू,
अजून काय आहे तुझ्या डोक्यात? अजून कसला तमाशा करायचा आहे तुला? म्हणून तू इथं आलेली आहे असं म्हणत पूर्वा ओरडायला सुरुवात करते. मग मात्र पूर्वाला ती म्हणत असते, अगं आई असं काय करते ग? मला तुझी खूप आठवण येत होती म्हणून मी आलेली आहे. खरं तर मला कळतच नाहीये की हे सगळं काय झालेलं आहे. मला तुझी खूप आठवण येत होती. मला तुझ्या हातची पुरणपोळी खायची होती आणि म्हणून मी इकडे यायचा निर्णय घेतलेला आहे. आमच्या घरी होळी नसते ना ग, मान्य आहे मला. तू प्रत्येक वेळेस मला सांगत होतीस या सगळ्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, हे सगळं मला मान्य आहे. पण एक गोष्ट आई लक्षात ठेव, मला खरंच तुझी आठवण येत होती म्हणून मी आली. आता तुझ्या मुलीला घरातून असं हाकलून देणार आहेस का? असं सगळं ती बोलत असते. तेव्हा ती म्हणते की ठीक आहे. आणि मग ऊर्जा आता पाहते, म्हणते तू आईशी खोटं बोलू शकतेस पण माझ्याशी नाही. कसं आहे माहिती आहे का, मला माहिती आहे तू किती खोटारडी आणि कशी आहेस ते. तू काय करू शकते हेही मला चांगलंच माहिती आहे. असं म्हणत ती तिला म्हणत असते की कशासाठी आली आणि तुझं काय कारण आहे ना ते मला कळलं पाहिजे. सांग आत्ताच्या आत्ता कशासाठी आली आणि काय आहे तुझ्या डोक्यामध्ये? असं म्हणत ती दिव्याला बोलत असते. दिव्या म्हणत असते, अगं असं काय करतेस ऊर्जा? त्या दिवशी मी जे काय केलं ते माझ्याकडून चुकून झालंय. खरंच मला माफ कर. माझ्याकडून ही सगळी चूक झालेली आहे. मी असं करायला नको होतं असं सांगू लागते. त्याचबरोबर इकडे मंग्याने आता शौर्यला नेलेलं आहे आणि शौर्यला घेऊन जाऊन तिथे शौर्यला म्हणत आहे की चला आता हे करायचं आहे, माहिती आहे ना. शौर्य म्हणत असतो की नाही नको, कसं आहे ग्लास वगैरे सगळे भरलेले असतात. आणि मग मात्र शौर्य सांगू लागतो की कसं आहे माहिती आहे का, चकना नाही येणार आहे ह्या सगळ्याबरोबर. मग चकना आणायला पाठवलं जातं. शौर्य तिथं तसाच थांबलेला असतो. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता पूर्वा म्हणत असते की आई खरंच मला ना तुझी खूप आठवण येत होती. आणि मग पुरणपोळीकडे ती पाहत राहते. आणि त्याचबरोबर त्यानंतर पुरणपोळी जी आहे ती समोर आहे आणि दिव्या रडायला सुरुवात करते. दिव्या रडत असते आणि मग मात्र दिव्याला सगळे विचारू लागतात की काय झालं. पूर्वा म्हणते, अगं का रडतेस? पुरणपोळीसाठी रडतेस तू? तेव्हा ती म्हणते की नाही आई, आज कितीतरी दिवसानंतर मला कळत नाहीये की हे सगळं काय झालेलं आहे. मला खूप दिवसानंतर असं वाटत आहे म्हणूनच मी तुझ्याशी बोलत आहे. असं म्हणत ती बोलायला सुरुवात करते आणि म्हणते की तू मला म्हणाली होती पुन्हा या घरात यायचं नाही, या घरात पाऊलही टाकायचं नाही, अशा सगळ्या गोष्टी बोललेली असतेस ना. आणि असं म्हणत ते बोलायला सुरुवात करतात. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे ऊर्जाला मात्र डाऊट आलेला असतो. ऊर्जाला कळलेलं असतं की यामागे काहीतरी असं आहे की ज्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत आहेत, ज्यामुळे हे सगळं घडत आहे. आणि आता मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की आता ती येते आणि ऊर्जाला म्हणते की हे घे, मी तुला भरवते माझ्या हाताने. आणि असं म्हणत ऊर्जाला पुरणपोळीचा घास भरवू लागते. ऊर्जा म्हणत असते की तुझं काय चाललंय ना ते मला कळतच नाहीये. मग इकडे पूर्वा म्हणते की थांब, मी तुला ना डब्यात देते. असं म्हणत पूर्वा डब्बा भरून तिला पुरणपोळ्या देत असते. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की आता आईच्या समोर ही सगळी नाटकं चाललेली असतात. इकडे मंग्याचा जो प्लॅन आहे तो लक्षात आलेला असतो. आणि मंग्या म्हणत असतो की आता मला कळलेलं आहे की नक्की काय होणार आहे. आणि त्यासोबतच हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र मंग्याला शौर्य म्हणतो की अरे आत्ता कुठं, सगळेजण आहेत ना, चल चल बाहेर जाऊया. आणि शौर्याच्या लक्षात आलेलं असतं. शौर्य म्हणतो की आत्ता मला कळत आहे की हे सगळं काय झालंय ते. आणि त्याचबरोबर आता ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. आणि त्याचबरोबर इकडे आता मंग्याला तिथे चांगलंच वेड्यात काढून शौर्य तिथून निघालेला असतो. कारण शौर्याला कळलेलं आहे की ह्या सगळ्या गोष्टी काय होऊ शकतात. आणि त्याचबरोबर इकडे तो निघालेला आहे. दिव्या नेमकी घरातून निघालेली असते. एका पुरणपोळीसाठी ही दिव्या का आलेली आहे हा प्रश्न मात्र ऊर्जाला पडलेला असतो. आणि शौर्य मात्र त्यांच्याकडे पाहत असतो. तो म्हणतो, दिव्या वहिनी आणि इथे, दिव्या वहिनी इथे कशाला आलेली आहे? नक्की काय म्हणायचंय? ती इथं येण्याचं कारण काय आहे? अशा सगळ्या गोष्टी आता समोर आलेल्या असतात. शौर्य मात्र पाहतच राहतो. शौर्याला कळत नाहीये की या सगळ्याचा काय अर्थ आहे. आणि मग तो बाजूला लपून राहतो. त्याला दिव्या तिथं दिसलेली आहे त्यामुळं त्याला तर हे कळलेलं आहे की दिव्या इथं आलेली होती आणि दिव्या येण्यामागचं काय कारण आहे. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की आता धुलवड आहे आणि धुलवडीसाठी ऊर्जा तशीच थांबलेली आहे. चाळीतली मुलं येतात आणि म्हणत असतात की अगं ताई काय झालंय, तुझा चेहरा का असा पडलाय? रंग तर तिच्या चेहऱ्यावर लावलेला नसतो आणि चेहरा का पडलाय? असं म्हणत ती बोलत आहे. त्याचबरोबर इकडे ती पाहते आणि तिला शौर्य येताना दिसतो. ती म्हणते की नाही, शौर्यानं तर मला सांगितलेलं की तो आज येणार नाहीये, तो बाहेर गेलेला आहे कामासाठी. मग मला भास होत आहेत का, असं ती म्हणते.
आणि मग दरवाजा उघडून पाहते तर काय, समोर शौर्य आलेला असतो. आणि आता मात्र हे सगळं घडत असतं. आणि त्याच वेळी इकडे शौर्य आलेला असतो आणि शौर्याने येऊन आता ऊर्जाला रंग लावलेला आहे. ऊर्जा म्हणत असते की हे सगळं का होतंय, असं या सगळ्याचा काय अर्थ आहे आणि या सगळ्या गोष्टी अशा का घडत आहेत, म्हणजे मी प्रेमात पडले का शौर्याच्या, असं तिच्या डोक्यात यायला सुरुवात होती. तेव्हा मात्र ती पाहतच राहते आणि दोघांनाही कलर लागलेला आहे. दोघं जण एकमेकांच्या रंगामध्ये आता रंगून गेलेले आहेत. ऊर्जाला कळलेलं आहे की ती शौर्याच्या प्रेमात पडली, कारण शौर्य येणार नाही म्हणाला होता तर तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. तेवढ्यात मुलं तिथे येतात आणि म्हणतात की ताई ताई, आता बघ तुझ्या चेहऱ्यावर कसा ग्लो आलेला आहे आणि हे सगळं बघ कशामुळे झालेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि मग मात्र आता शौर्य आणि ऊर्जा दोघंही एकमेकांकडे पाहत आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.